मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यामध्ये कोथिंबीरची लागवड हे संपूर्ण व्यवस्थापन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा। मित्रांनो, कोथिंबीरीचं जे पीक आहे हे कोथिंबीरीचं पीक शेतकरी बांधव 12 महिने त्या ठिकाणी घेत असतात। बऱ्याच वेळेस कोथिंबीर पिकाच्या माध्यमातून आपले शेतकरी बांधवांना लाखोचा नफा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि काही शेतकरी बांधव बरसातीमध्ये लागवड करतात, काही हिवाळ्यामध्ये लागवड करतात, तर काही शेतकरी बांधव हे उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लागवड करत असतात। आता मार्च महिन्यामध्ये आपण कोथिंबीरची लागवड जर का केली तर अत्यंत कमी कालावधीमध्ये उत्पादन आपलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं निघू शकतं आणि दरसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आपल्याला मिळू शकतो। कारण की मार्च महिन्यामध्ये कोथिंबीरीला चांगल्या प्रकारची मागणी असते। बरेच काही शेतकरी बांधवांचं पाणी त्या ठिकाणी कमी पडत असतं। ज्या शेतकरी बांधवांचं पाणी जर का नियोजन असेल तर तुम्ही मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीची लागवड त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता कोथिंबीरी लागवड करायची वेळेस आपल्याला जमीन निवडणं हे खूप महत्त्वाचे आहे। जमिनीची त्या ठिकाणी चांगली जमीन असली पाहिजेत, भारी आणि काळपोटी जमीन निवडणं खूप महत्त्वाचे आहेत। जर का आपण हलकी व चुनखड जमीन निवडली तर उन्हाळ्यामध्ये चुनखड व हलकी जमीन ही तपत असते आणि जमीन तपल्यामुळं आपल्याला पाहिजे तसं उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला काळपोटी तर भारी जमीन, मध्यम जमीन निवडणं खूप महत्त्वाचे आहेत। भारी काळपोटी जमीन ही उन्हाळ्यामध्ये जास्त तपत नसते आणि पाणी धरून ठेवत असते। तर त्यासाठी आपल्याला काळपोटी, मध्यम, भारी जमीन निवडणं खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आपले शेतकरी बांधव मशागत करत असतात आणि काही शेतकरी बांधव बिना मशागतीची सुद्धा त्या ठिकाणी कोथिंबीरीचं पीक घेत असतात। तर मित्रांनो, आपण दोन पद्धतीने त्या ठिकाणी पीक घेऊ शकतो। एक मशागतीनुसार सुद्धा घेऊ शकतो आणि एक SRT पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो। जर का तुमच्यापाशी अतिरिक्त पाणी असेल तर तुम्ही मशागत करून म्हणजे नागर करून, कल्टिवेटर करून, लोट्या करून, त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्या ठिकाणी पेरणी करू शकता आणि स्प्रिंकलरच्या किंवा सरीवरंब्याच्या साहाय्याने पाणलोट पद्धतीने पाणी देऊ शकता। आणि जर का तुमच्यापाशी पाणी मुबलक असेल तर तुम्ही ठिबकच्या साहाय्याने सुद्धा SRT पद्धतीने कोथिंबीरची लागवड करू शकता। तर SRT पद्धतीने आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्याने कोथिंबीरची लागवड करायची आहे आणि त्या ठिकाणी आपण 2 फुटाचं किंवा 2.5 फुटाचं किंवा 3 फुटाचं किंवा 4 फुटाचं ठिबक कनेक्शन करून ठिबकवरती पट्टा पद्धतीने आपण पेरणी यंत्राच्या म्हणजे टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी कोथिंबीरची लागवड करू शकतो। बिना मशागतीची सुद्धा करू शकतो आणि मशागती सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो, म्हणजे SRT पद्धतीने आणि मशागतीची पद्धतीने। त्याच्यानंतर मित्रांनो, जो पेरणीचा कालावधी आहे हा 20 फेब्रुवारीपासून तर 20 मार्च लोक आहेत। तर आता सध्या 2 मार्चची तारीख आहे, अजून तुम्हाला 10-15 दिवस तुम्ही कोथिंबीरची लागवड करू शकता आणि चांगलं प्रॉफिट मिळून घेऊ शकता। तर मित्रांनो, 20 मार्च लोक तुम्हाला कोथिंबीरची लागवड करायची आहेत आणि 20 मार्च हे का सांगतोय कारण की 20 मार्च लोक हे थोडंसं टेम्परेचर जे असतं तर हे नॉर्मल असतं। त्याच्यानंतर 20 मार्चच्या पुढे टेम्परेचर हे वाढलेलं असतं, म्हणजे 40, 42, 43 सेल्सिअस लोक त्या ठिकाणी टेम्परेचर जात असतं। तर त्याच्या अगोदरच आपल्याला 15 ते 20 मार्च लोक 35-38 सेल्सिअस लोक टेम्परेचर असतं आणि हे टेम्परेचर उगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा महत्त्वाचं नियोजन म्हणजे बियाण्याची निवड। तर बियाण्याची निवड करत असताना आपल्याला त्या गावरान बियाणं हे निवडायचं आहे। ज्या बियाण्याला जास्त अधिकचा वास असेल, सुगंध असेल तर तेच बियाणं आपल्याला उन्हाळू लागवडीमध्ये निवडायचं आहे। तर देशी बियाणं हे तुम्हाला निवडणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यामुळं जो येणारा करपा आहेत किंवा जे रसोचे किडीचा प्रादुर्भाव आहेत तर हे देशी बियाणावर त्या ठिकाणी पाहिजे तसा आपल्याला निर्माण होत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला देशी बियाणं हे निवडणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण लागवड करतो तर त्याची आपल्याला त्या बियाण्याची बीज प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचे आहे। तर बीज प्रक्रिया करत असताना आपण जैविक पद्धतीने सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो आणि रासायनिक पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो। तर जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करायची आहे आणि रासायनिकची बीज प्रक्रिया जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एव्हरगोल हे बाहेरचं येत असतं, तर याची सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकता। तर अशा पद्धतीने 2च्या हिशोबाने तुम्ही बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता। त्या पद्धतीने तुम्हाला बियाण्याची लागवड करायची आहे। बियाण्याची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला खत व्यवस्थापन घेणं महत्त्वाचं आहे। तर खत व्यवस्थापन घेत असताना आपण 20-20-013 हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो। त्याच्यानंतर महादनचं 24-24 हे सुद्धा त्या ठिकाणी खत व्यवस्थापन पेरणीच्या वेळेस, लागवडीच्या वेळेस आपण त्या ठिकाणी करू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची आहे, खत व्यवस्थापन घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपलं कोथिंबीर पीक हे उगून येतं तर आपल्याला 4थ्या दिवशी 5व्या दिवशी पाणी व्यवस्थापन करायचं आहे।
आणि त्याच्यानंतर आपलं जे कोथिंबीरीचं पीक 15 ते 20 दिवसाचं होतं, तर आपल्याला तसं आपलं कोथिंबीरीचं पीक येतं, तर तसं आपल्याला कीटकनाशक, टॉनिक आणि बुरशीनाशकचा स्प्रेसुद्धा त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर आता बुरशीनाशक घेत असताना ज्यावेळेस आपल्या कोथिंबीर पिकामधील करपा जर का तुम्हाला आढळून आला सुरुवातीच्या स्टेजमध्ये, तर तुम्ही इंडेक्स हे घेऊ शकता नागार्जुनाचं, आणि तुम्ही सुमोटोमो केमिकल या कंपनीचं किटोशीसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. दोन्हीपैकी एक तुम्ही बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्या कोथिंबीर पिकावरती त्या ठिकाणी स्प्रे घेऊ शकता. तर मित्रांनो, जर का आपल्या कोथिंबीर पिकामध्ये थ्रिप्स, मावा, हिरवा तुडतुडा जर का याचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तुम्ही सुमोटोमो केमिकल या कंपनीचं युरोसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही उलालासुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. या दोन्हीपैकी तुम्ही एक कोणतं तरी थ्रिप्ससाठी त्या ठिकाणी वापर कोथिंबीर पिकामध्ये करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे असं, उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस कोथिंबीर पिकाची लागवड करतो, तर आपल्या कोथिंबीर पिकामध्ये एक तणाव निर्माण होत असतो. म्हणजे टेम्परेचर जास्त असल्यामुळं, आणि ते ताण काढण्यासाठी आपल्याला CVD घटक असलेलं आपण कोणत्याही प्रकारचं टॉनिक त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर CVD घटक असलेलं आपण त्या ठिकाणी PIचं बायोटा एक्ससुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सिजंटा कंपनीचं इसाबियनसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सुमोटोमो केमिकल कंपनीचं होशूसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. या तिन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही तरी एका टॉनिकची त्या ठिकाणी निवड करायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला शेड्यूल फॉलो करायचं आहे. जसं जसं आपलं कोथिंबीरीचं पीक जवळजवळ येतं, म्हणजे हार्वेस्टिंगसाठी येतं, तर आपल्याला पाणी व्यवस्थापनसुद्धा करणं महत्त्वाचं आहे. आणि फवारणी व्यवस्थापनसुद्धा आणि कीटकनाशक व्यवस्थापनसुद्धा हे पूर्ण खत व्यवस्थापन असेल, तर हे व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा कोथिंबीर पिकाविषयी आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ही माहिती आपल्या कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून ती उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करत असाल तर त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.